लीलाचं घर मेन नदीच्या तीरावर असल्यानं नदी घरातूनच दिसते. खाली उतरून रस्ता ओलांडला की मेन नदी अगदी समोर. मेन नदीच्या बाजूला लीला आणि साराच्या 2 मोठ्या बेडरूम्स आहेत आणि दुसऱ्या मोठं डायनिंग कम किचन आणि संडास बाथरूम आणि व्हरांडा आहे. अपार्टमेंट छान ऐसपैसे. त्या दोघी खर्च वाटून घेतात आणि एकत्र राहतात. चर्चेस, मार्केट, नदी, स्टेशन सगळं अगदी जवळच होतं. तिच्या बायोडेटामध्ये नोकरी करून शिकते असं लिहिलं होतं आणि तरी इतका सुंदर परिसर असलेल्या अपार्टमेंटमध्ये ती राहते याचंच आश्चर्य वाटलं. सारा हॉटेलमध्ये वेटर आहे. लीला पुस्तकाच्या दुकानात सेल्स गर्लचं काम करून कम्प्युटर शिकते आहे. दोघी मुलीच राहत असल्यानं घरात पसारा मात्र भरपूर होता. लीला सुंदर, किडकिडीत, उंच आणि ठीक आहे अशी दिसायला होती. सारा मात्र उंच, गोरी आणि देखणी मुलगी होती. अर्थात त्या दिवशी रात्री मी त्या दोघींना पाहिलं. खाणं पिणं करून 10 मिनटं विश्रांती घेतल्यानंतर त्या दिवशी आम्ही फ्रँकफर्ट पाहायला निघालो. दाम पॉलस्मीर चर्च म्हणजे सेंट पॉलचं चर्च. आपल्या इथं अनेकानेक देवळं असतात तसंच हे चर्च 1789मध्ये बांधलं गेलं आहे. 1848मध्ये पहिली जर्मन लोकसभा इथं भरली. हे ह्या चर्चचं ऐतिहासिक महत्त्व. त्यानंतर स्टोन हाऊस पाहिलं. हे 1464 साली बांधलं. इटालियन पद्धतीची ही दगडी इमारत आहे. त्याच्याजवळ रोमरबर्ग ही आणखी एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्याच्या उजव्या बाजूला रोमर हे फ्रँकफर्टचं परंपरागत चिन्ह आहे. ही वास्तू गॉथिक पद्धतीची असून त्याचं दर्शनी छत त्रिकोणी आहे. हे पाहताना इथली वास्तुकला खूपच प्रगत होती हे लक्षात येतं. आपल्या इथं शिल्पकलेला प्राधान्य आहे तर तिथं वास्तुकलेचे विविध प्रकार इथं पाहायला मिळतात. ह्या चर्चला लागूनच अल्ट लिंबर्ग, रोमर आणि लोस्टेन अशा 3 इमारती आहेत व त्याच्यासमोर न्यायाचं कारंज आहे. त्या काळी इथं बहुधा न्यायदानाचं कार्य होत असावं. दर डोम हा आणखी एक चर्च आहे. तो 852 साली बांधला. 1356 हे जर्मनीचं सुवर्ण युग होतं. त्यावेळी जर्मन सम्राटांच्या निवडणुका इथं होत. 15व्या शतकात हे चर्च गॉथिक पद्धतीचं करून मोठं केलं. ह्याच्यासमोरच बगीचा आहे. तो फ्रँकफर्टचा सर्वात जुना बगीचा आहे. युरोपात सारेच चर्च भव्य आणि अवाढव्य असतात आणि त्यांचं काही ना काही वैशिष्ट्य असतंच. रोम पाहिल्यावर हे चर्च खास आकृष्ट करत नाही, पण बऱ्याच गोष्टी आलोच आहोत तर बघून घेऊ अशा थाटाच्या असतात आणि आपण पाहीपर्यंत त्या अगदी छान छान असतात. लीला रात्री 8 नंतर घरी येणार होती. इतक्या लवकर घरी जाऊन काय करायचं म्हणून बाजारात हिंडलो तर वस्तू भारतातल्या खिशाला परवडणाऱ्या, इटलीपेक्षा खूपच स्वस्त. जर्मन ड्यूसमार्कच्या पुढ्यात लिरायला काही किंमत नाही, तरी जर्मनीत वस्तू स्वस्त कशा? अख्ख्या युरोपात सुती कपडे मात्र भरमसाठ महाग असतात. फॅशन स्ट्रीटवर 20-30 रुपयांना मिळणारे कपडे इथं 200-150 रुपयांना मिळतात. घरी गेल्यावर लीला आणि सारा भेटल्या. सारा तिच्या बॉयफ्रेंडबरोबर गप्पा मारण्यात दंग होती. लीलाशीच खरी गाठभेट झाली. घरी गेल्यावर भूक लागली होती. प्रथम मी चहा केला. त्याचवेळी सारा आणि तिचा बॉयफ्रेंड काहीतरी बोलण्यात गुंतले होते. ती दोघं साराच्या बेडरूममध्ये गेली. लीलानं कांद्याची चव असलेले बटाटा वेफर्स आणले होते. आम्ही त्याचा फन्ना उडवला. स्वातीनं विचारलं, साराकडं कोण आलंय? तिचा एकच बॉयफ्रेंड दिसला, मी म्हणाले. असं होय, स्वाती म्हणाले. तिचा बॉयफ्रेंड अगं खूप गोड चेहऱ्याचा आणि बुटका आहे, मी म्हणले. तेवढ्यात सारा आणि तिचा बॉयफ्रेंड स्वयंपाकघरात आले. हॅलो, मी सारा म्हणून सारानं आपली ओळख करून दिली. आम्हीही आमची ओळख करून दिली आणि मग तो बॉयफ्रेंड स्वतःची ओळख करून देत म्हणाला, मी सिल्विया. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की ही साराची मैत्रीण आहे म्हणून. हिचा शरीराचा आकारही पुरुषीच. आज खाली फायरवर्क होणार आहे, तुम्ही पाहायला येणार? लीलानं विचारलं. हो, आम्हीही उत्साहानं सांगितलं. तिथं 1 महिनाभर जत्रा भरली होती. ती आम्ही पहिल्या दिवशीच पाहिली. त्या जत्रेचा सांगता समारंभ म्हणून हे फायरवर्क होणार होतं. फायरवर्क बघायला आम्ही 5 जणी खाली उतरलो. सारा छान मॉड होती. तिनं बरोबर बिअरची बाटली पण घेतली होती. मेन नदीकाठी फायरवर्क होणार होतं ते पाहायचं होतं, पण गर्दी अतोनात होती. फायरवर्क दिसणं अवघड होतं. आम्ही दोघे आणि लीला त्यांच्या घरी परत गेलो.
आणि लीलाच्या बेडरूममधूनच फायरवर्क पाहिलं. इथलं फायरवर्क अत्यंत विलोभनीय वाटलं. फटाके आकाशात उडून मग आकाशात त्यांची चंदेरी झाडं तयार होत होती. आकाशात उडाल्यानंतर त्याचे विविध चंदेरी मोठे मोठे प्रकार आम्ही प्रथमच पाहत होतो. कधी चंद्रज्योतींची झाडं दिसत होती, तर कधी चंद्रज्योती मोठ्या चांदणीसारख्या आकार घेत. हे विविध आकार आकाशातच दिसत असल्यानं लीलाच्या खिडकीतून ते फार छान दिसले. फायरवर्क बघून झाल्यावर आम्ही तिघी गप्पा मारत बसलो. ती कम्प्युटर शिकते आणि बुकशॉपमध्ये काम करते, तरी तिच्याकडे गाडी होती. त्या दिवशी बुकशॉपमध्ये जायचं नव्हतं म्हणून ती लवकरच घरी आली होती. लीलाचा बाप अरब आणि आई जर्मन होती. तिची आई केमिस्ट होती आणि बाप इंजिनियर. बाप जुन्या मतांचा आहे. पुरुषांचं मन चळू नये म्हणून आईनं बुरखा घालावा असं त्याचं मत होतं. अशा मतांच्या भिन्नतेमुळं लीला 2 वर्षांची असतानाच आईनं डिव्होर्स घेतला. लीला 2 वर्षांची असतानाच तिला किडनॅप करण्याची बापानं आईला धमकी दिली होती. त्यामुळं आई सतत घाबरलेली असायची. लीलाला कुठंही एकटं राहायला आईला भीती वाटायची. नोकरीला जाताना लीलाला किंडरगार्टनमध्ये ठेवलं जायचं, ते सुद्धा शिक्षकांना आणि प्रिन्सिपलना विश्वासात घेऊन. नंतर लीला 9 वर्षाची झाली तेव्हा तिला हा अरब बाप भेटला. तो तिचा सख्खा बाप, पण तिला एखाद्या अनोळखी पुरुषासारखा वाटला. पण मग तेव्हा तुला त्यानं पळवून नाही नेलं, मी विचारलं. नाही, कारण मी त्याच्याकडे जायला तयारच नव्हते आणि तोपर्यंत त्यानंही दुसरं लग्न केलं होतं. लहानपणी मी माझ्या सावत्र बापाकडेच वाढले होते. सावत्र बाप काय करतो, स्वातीनं विचारलं. तो फोटोग्राफर आहे. सावत्र बापाबरोबर तरी दिवस सुखाचे गेले का? सुरुवातीचे दिवस होते चांगले, पण मग मी 10 वर्षांची होते ना, तेव्हा मला सावत्र बहीण झाली आणि मग पुढं माझा बाप फक्त माझ्या बहिणीचंच कौतुक करायचा. तेव्हा माझे त्याच्याशी खटके उडू लागले. 18 वर्षांची मी जेव्हा झाले तेव्हा मी एकटं राहणंच पसंत केलं. माझ्या आईला काही माझं एकटं राहणं पसंत नव्हतं, पण माझं सावत्र बापाशी पटणं अगदीच अशक्य झालं. तेव्हा मी घराबाहेर पडले. तुला तुझ्या सख्ख्या बापाची पैशाबाबत तरी काही मदत झाली का, मी विचारलं. मला त्यानं पैसे दिलेत तरी नकोत, तिरस्कार करते मी त्याचा, लीला एकदम चिडीला येत म्हणाली. मग म्हणाली, माझ्या सावत्र बापानं मला मदत केली तर मी एक वेळ घेईन, पण मला माझा सख्खा बाप अजिबात आवडत नाही. का गं, तो तुझा सख्खा बाप असून, मी जरा आश्चर्यानंच विचारलं. ह्यांचे पैसे घ्यायचे म्हणजे मग ह्यांच्या घरी पण राहायला जायला हवं. अजूनही स्त्रियांनी गोशातच राहावं अशी विचारसरणी ती माझ्या बापाची आणि काकांची आहे. तेवढ्यात ती मांजरी उड्या मारू लागली. मगापासून ती तिथंच होती, ती आता आमच्या फारच जवळजवळ करू लागली. तेव्हा लीलानं मांजरीला आपल्या मांडीवर घेतलं. लीलाची आई आता वारली आहे, त्यामुळे तो उरलासुरला बंधही आता तुटला आहे. आता तिच्या सख्ख्या बापानं एका अरब बाईशी लग्न केलं आहे आणि सावत्र बाप आता तिच्या सावत्र बहिणीबरोबर राहतो. त्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. लीला चिडून म्हणाली, स्त्रियांना स्वातंत्र्य असावं, त्यांना समान हक्क असावेत, त्यांना बरोबरीनं वागवावं, हे सारं पुस्तकातच राहतं, पण प्रत्यक्ष कुणी वागत नाही. का गं, तुझा जर्मन बाप तरी पुढारलेल्या विचाराचाच असेल ना? त्याचे आईशी खटके होत, त्याला मी थोडी सलतच होते. लीला प्रचंड अस्वस्थ झाली होती. अरब बापाचे गोशा वगैरे तिच्या स्वतंत्र मनाला चीड आणणारे होते. सावत्र बाप आवडत होता, पण त्यालाही जवळची वाटत नव्हती. मी तेवढ्यात तिला विचारलं, इथं कामाची वाटणी कशी होते? नोकरी करणाऱ्या स्त्रीला तिचा नवरा मदत करतो का? एखादा पुरुष करतोही, पण बहुधा बाईलाच नोकरी, घरकाम, मुलांची देखरेख या 3ही बाजू सांभाळाव्या लागतात. माझ्या आईलाच ही सारी कामं करावी लागायची. माझा सावत्र बाप मुळीच मदत करायचा नाही. माझ्या कोणत्याच बापानं आईला मदत केलेली नाही. ही सारी तारेवरची कसरत करत आम्हाला सांभाळताना माझ्या आईला फार त्रास सोसावा लागला. श्रीमंत घरी नवरे थोडंफार तरी कामं करतात, लीला सांगत होती. एवढ्या पुढारलेल्या जर्मनीतही नवरे जवळपास भारताप्रमाणेच असावेत ह्याचं आश्चर्य वाटलं. लीलाच्या पुढारलेल्या मनात पुरुषी अरेरवीचा फार त्रास होत होता. त्यामुळे लीलाला लग्न या विषयाची ओढच वाटत नव्हती. नंतर चिडून ती म्हणाली, खालच्या पातळीवरच्या लोकांना खालीच ठेवलं जातं आणि त्यांच्या घरचीच परिस्थिती इतकी बिकट असते की त्यांना वरती येण्यासाठी तशा संधीच नसतात. तेव्हा मी आश्चर्यानं विचारलं, अगो पण केर काढणाऱ्यालाही इथं 3000 ड्यूसमार्क पगार असतो म्हणे.
असलं काम करायला कुणाला आवडत नाही, म्हणून त्या कामाला जास्त पगार असतो. एरवी इतके पगार काही मिळत नाहीत. रात्रीचं अंग हलवली की ती मांजरं जवळ येत होती. मला तर तिची प्रचंड भीतीच वाटत होती. ती खोली लीला शुन्नरची होती. लीलावर झोपत असे आणि त्या मांजरीचा बिछाना त्या खोलीतच आमच्याजवळ होता. खरं तर खोली त्या मांजरीचीही होती आणि आम्हीच उपरे होतो, त्यामुळं त्या मांजरीचा सहवास स्वीकारणं भाग होतं. रात्री स्वाती कढल्याचा आवाज येऊन जाग आली. स्वातीला परत ताप आला होता. मी क्रोसिनची गोळी शोधत होते. स्वातीच्या त्या डॉक्टर क्लायंटमुळं इतक्या प्रचंड गोळ्यांचा साठा बरोबर होता की गोळीचा शोधच घ्यावा लागायचा. तेवढ्यात लीला शुन्नरलाही जाग आली. तिनं विचारलं, काय झालं? स्वातीला ताप आलाय अगं, मला क्रोसिन सापडत नाही आहे. थांब मी देते, असं म्हणत ती उठली. उन्हाळा असल्यानं तिनं फक्त शॉर्ट्सच घातले होते आणि वर तर काहीच नाही. तरी ती शांतपणे उठली आणि तिनं गोळी दिली. म्हणजे मुली मुलीच एकत्र राहत असतील तर कदाचित ही बाब सहज असावी. झोपताना लीलानं बाथरूमचं दार उघडं ठेवायला सांगितलं होतं, कारण मांजरीची संडास बाथरूम तिथंच होती. वाळूत बनवलेली अशी तिची मूत्रविसर्जनाची व्यवस्था होती आणि कमोडवर बसून मांजर संडास करायची. सकाळी मांजरी ह्या खोलीत एकसारखी का तडमडत होती ते समजलं, कारण तिच्या झोपायच्या जागीच आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्या होत्या. त्यामुळं मांजरीच मनात म्हणत असेल की हे का माझ्या जागी तडफडत आहेत. पण तसंही नाही, कारण मांजरीला तर आमच्याविषयी भयंकर प्रेम वाटत होतं. दुसऱ्या दिवशी फक्त कोलनलाच जायचं असल्यानं आम्ही आरामात उठलो. बाथरूममध्ये लीला आंघोळ करत होती म्हणून आम्ही बाहेर थांबलो होतो. पण सारा उठली आणि बाथरूमचा दरवाजा उघडून बाथरूममध्ये नंबर 2साठी गेली. आत दोघी अगदी मजेत मनमोकळ्या गप्पा मारत होत्या. अय्या नाही आणि उय्या नाही, किती सहजपणे चाललं होतं सगळं. नंतर लीला लगेचच तिच्या कम्प्युटर कोर्ससाठी गेली. अंग धुवून चहा, ब्रेड, बटर, सफरचंद असा नाश्ता करून आम्ही कोलनचा डॉम कॅथेड्रल पाहायला निघालो. फ्रँकफर्ट ते कोलन हा अतिशय सुंदर प्रवास आहे. उजव्या बाजूला सतत राईन नदी वाहत जाताना दिसते. 2-2.5 तास सतत ही वाहती नदी दिसत राहते. मध्येच नदी पलीकडचे डोंगर दिसतात, मध्येच लुप्त होतात. अधूनमधून बोटी दिसतात. समुद्रातून दिवसभर बोटीत बसून कोकणात जाण्याचा अनुभव अनेकदा घेतला, पण रेल्वेत बसून अशी लांब लचक नदी पाहण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. शिवाय अधूनमधून द्राक्षांचे मळेही दिसत होतेच. हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. कोलनच्या स्टेशनवरून उतरल्यावर चौकशी केल्यावर माहिती देणाऱ्या तरुणीनं डॉम कॅथेड्रल समोरच असल्याचं सांगितलं. त्याच्या मागच्या बाजूला एम हॉफ रस्त्यावर राईन नदी असल्याची माहिती दिली. कॅथेड्रलच्या आवारात नुकताच गाण्याचा प्रोग्राम झाला असावा, त्याची आवराआवर चालली होती. ती पाहत पाहत आम्ही कॅथेड्रलच्या पायऱ्या उतरलो. आधी राईन नदी पाहून नंतर कॅथेड्रल हवा तेवढा वेळ पाहता येईल असा सुज्ञ विचार केला होता. मी तेवढ्याच स्वातीला विचारलं, व कॅथेड्रलचं तोंड कुठलं? परत कॅथेड्रलचा आवार ओलांडून कॅथेड्रलचं तोंड कुठलं हे पाहणं जीवावर आलं होतं. तेवढ्याच स्वाती म्हणाली, हा बघ एमहॉफ रस्ता आला. आम्ही त्या रस्त्यावरून चालत गेलो, पण चालता चालता दगडी रस्ता संपला. तेव्हा शंका आली, कारण युरोपमध्ये नदी, राजवाडा, खास एखादा चौक वा चर्च असेल तर त्या अवतीभोवती सर्वदूर दगडी फरशांचा रस्ता असतो. समोर पाहिलं तर जरा पुढं एक रेल्वे लाईन जात होती. एक दोघांना मी राईन नदी कुठे आहे म्हणून विचारलं तर 1.5 मैल लांब आहे असं त्यांनी सांगितलं. जर्मन लोक चुकीचे रस्ते सांगतात, मी ठामपणे म्हणाले. जिथं दगडी रस्ता तिथंच जवळ नदी असणार हा माझा ठोकताळा होता. तेव्हा मी म्हणाले, आपण असंच मागं जाऊ आणि सरळ आलो ते आडवं जाऊ, नदी नक्की भेटेल. आणि तसंच घडलं. आडवं गेल्यावर राईन नदी एकदम समोर आली. रस्ता चुकलो खरं, पण चांगलं झालं. रस्ता हिंडता हिंडता सहज आईस्क्रीमची चौकशी केली तर अर्ध्या ड्यूसमार्कमध्ये छान चविष्ट आईस्क्रीम होतं. भरपूर आईस्क्रीम खाऊन थंडगार झालो आणि मजेत राईन नदी पाहत राहिलो. राईन नदीवरून बोटीनं फ्रँकफर्टला जाता येतं. इतक्या या नद्या विस्तीर्ण आणि खोल असतात. बोटीनं कितीदा तरी प्रवास केला आहे, पण नदीच्या तीरानं रेल्वेनं 1.5-2 तास प्रवास करत नदी पाहणं हा अनुभव नवीन होता. त्यामुळं आम्ही परतीचा प्रवासही रेल्वेनंच करायचा असं ठरवलं. राईन नदीवर येणाऱ्या जाणाऱ्या बोटी पाहून झाल्यावर डॉम कॅथेड्रल पाहायला गेलो.
नदी पाहत पाहत थोडं चालल्यावर 4 पायऱ्या डॉम कॅथेड्रल लागलं. म्हणजे राईन नदीच्या काठावरच डॉम कॅथेड्रल होतं. अर्थात एखाद्या जत्रेप्रमाणे कोलनची दुकानं पाहण्यातही गंमत वाटली होती.